नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संविधान याबद्दल काही विशेष व सखोल माहिती घेणार आहोत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे या संविधानाचे जनक आहे. संविधान सभेची एकूण सदस्याची संख्या 389 होती. सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष होते. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले. म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतात. भारतीय संविधान किंवा यालाच राज्यघटना असेही म्हणतात. याचाच अर्थ एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी मूळ आदर्श किंवा नियमांचा संच आहे आणि हेच नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. हेच नियम कायदेशीर कलमामध्ये लिहिलेले असतील याला संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. संविधानाचा उद्देश समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे असा आहे. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली. प्रत्येक नागरिकाला 6 मूलभूत अधिकार आहेत व 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधानाची मूळ भाषा इंग्रजी आणि हिंदी आहे. इंग्रजी भाषेमध्ये 22 भाग, 444 कलमे, 118 दुरुस्त्या व 1,17,369 शब्द यामध्ये आहे. संविधान तयार करण्यासाठी 63,96,729 रुपये खर्च आला. तसेच 1,17,369 शब्द व 234 पाने आहेत व त्याचे वजन 13 किलो आहे. हे संविधान बनवण्याच्या प्रक्रियेत 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस लागले. भारतीय संविधानाचे 3 ओरिजिनल कॉपी आहेत आणि त्या संसदेच्या केंद्रीय पुस्तकालयात ठेवले आहे आणि ते अतिशय सुरक्षित ठेवण्यासाठी हेलियमच्या गॅस चेंबरमध्ये ठेवले आहे. दर वर्षाला हा गॅस बदलला जातो आणि त्यातील आर्द्रतेचा मोजमाप दर 2 महिन्यांनी केले जाते. म्हणून या पुस्तकातील पाने सुरक्षित राहणे म्हणून आणि 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत त्याची निगराणी ठेवली जाते. म्हणजेच संविधान भारतातील सर्वोच्च कायदा आहे.